सर्वप्रथम ओंकार घेऊया 3. मान पाठ ताठ सरळ, दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा आणि हात गुडघ्यावरती ठेवायचे. दीर्घ श्वास थोडा, परत एक दीर्घ श्वास, परत एक. ओंकार घेऊया दीर्घ श्वास. ओ. दीर्घ श्वास. ओ. दीर्घ श्वास. ओ. डोळे उघडायचे सावकाश. गेल्या वेळेस कुठपर्यंत आलो होतो? माहिती आहे का कोणाला? गेल्या वेळेस कुठपर्यंत आला होता भाग आपला? समृद्धी ताई, सांगेल का कुणी? गवळी ताई, नाही सांगू शकत सर. ठीक आहे ठीक आहे. गेल्या वेळेस नव्हता का? नव्हते सर. ठीक आहे. ऑब्जेक्ट ऑफ एज्युकेशन चालू आहे सर. ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. जे शिक्षणाच्या व्याख्यापर्यंत आलो होतो आपण. शिक्षणाच्या व्याख्या पूर्ण झाल्या वाटतं त्या दिवशी. ही ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन हा त्याचा पुढचा पॉइंट आहे, तो आज आपल्याला पाहायचा आहे. बरोबर आहे. तर शिक्षणाचे स्तर पाहिलेले होते आपण. काय म्हणलात? आवाज बरोबर येत नाही तुमचा. आवाज येत नाही का? तुमचा नाही, समृद्धी मॅडमचा. नेटवर्क नाही वाटत त्यांच्याकडे. ठीक आहे. शिक्षणाचे स्तर आणि शिक्षणाच्या व्याख्या आपण गेल्या वेळेस पाहिलेल्या होत्या. बरोबर आहे. तर त्याचा पुढचा जो भाग आहे आपला ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन, तो आज आपण बघायचा आहे. बरोबर आहे. तर आता शिक्षणाबद्दल शिक्षणाची उद्दिष्ट बघण्याच्या अगोदर आपण थोडीशी माहिती घेऊयात. समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो लहानपणापासून शाळेत गेलाय, बालवाडी अंगणवाडी पासून ते शिक्षण घेतले त्यानं, पुन्हा ग्रॅज्युएशन झालंय, त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, असा एक व्यक्ती आहे. बरोबर आहे. त्याच्या बाजूला, त्याच्या विरुद्ध असा एक व्यक्ती आहे की त्यानं कसलं शिक्षण घेतलेलं नाही, शाळेची पायरी सुद्धा त्यानं चढलेलं नाही, बालवाडी माहित नाही किंवा पहिली दुसरी माहित नाही किंवा कुठलं शिक्षण त्याला माहित नाही. बरोबर आहे. किंवा असा एखादा समाजाचा घटक की एखादं गाव आहे समजा, तेथील लोक सुशिक्षित आहेत आणि एखादं गाव असं आहे की ते शाळेतच गेलेले नाहीत पहिलं पासून. याच्यामध्ये आपल्याला काय फरक सांगता येईल? या दोन्ही मध्ये काय फरक सांगता येईल?
काय म्हणलात? सांगू शकेल का कोणी? एखादी एक शिक्षित व्यक्ती आहे आणि एक अशिक्षित आहे, की तिला शाळेचं नावच माहित नाही, शाळेची पायरीच तो चढला नाही. आणि एक जण आहे तो ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण शिक्षण केलेलं आहे. या दोन्हीमध्ये आपण काय फरक सांगू शकतो का? सांगा, काही सांगा, जसं जमेल तसं. सर दोन्हीमध्ये मूलभूत हाच फरक येणार आहे की जगण्याची जी पद्धत आहे ती अशिक्षित लोकांची अवघड आणि त्रासदायक असणार आणि जे सुशिक्षित आहे त्यांना जगण्याची सोपी पद्धत माहित असणार. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन काही? म्हणजे याच्यातच आपल्याला सांगा, कोण होतं? हा, शिकलेली जी व्यक्ती असते किंवा त्याच्यामध्ये शिस्तबद्धता असणार आहे थोडी, कारण वेळेचं महत्व असणार आहे. वेळेत जाणं, वेळेत येणं, या गोष्टीमध्ये थोडस ते शिस्तबद्धता असते. तेच त्याच्या विरुद्ध असतं की त्यामध्ये थोडीशी तफावत जाणवेल या वेळेच्या विषयामध्ये, किंवा जीवनाची जी शिस्त असते त्या हो शिस्तीमध्ये थोडीशी तफावत जाणवू शकते दोघांमध्ये. हो, बरोबर आहे. समज, त्या दोन्ही व्यक्तीमधली समज जी आहे किंवा जीवन जगण्याची जी कला आहे, या दोन्हीमध्ये मात्र खूपच बदल दिसून येणार आहे आपल्याला. बरोबर आहे. चालतंय, ठीक आहे. तर गेल्या वेळेचा जो पॉइंट होता, शिक्षणाच्या व्याख्या, शिक्षणाचे स्तर, आणि आता तुझ्या पुढचा जो दुसरा पॉइंट आहे आपला मॉड्यूल फर्स्ट मधला, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे. बरोबर आहे. थोडक्यामध्ये आपण काही सांगू शकाल शिक्षणाची उद्दिष्टे किंवा शिक्षणाचे फायदे? लिहिता वाचता येतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लिहिता वाचता येणे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनच व्हावं किंवा ग्रॅज्युएशनच झालेलं आहात तुम्ही, हे तेवढं हे नाही, पण तुम्हाला लिहिता वाचता येणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. भलेही तुमचं उच्च शिक्षण झालेलं नाही, पण लिहिता वाचता येणं मात्र तुम्हाला सगळ्यात गरजेचं आहे. बरोबर आहे. आणखीन शिक्षणाची उद्दिष्ट, शिक्षणाचे महत्व. आत्मविश्वास असतो एक प्रकारचा, निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीमध्ये. घेण्याची क्षमता चांगली असते. बरोबर आहे. विवेक असतो. बरोबर आहे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय यामधला फरक करण्याची क्षमता त्यामध्ये आलेली असते, किंवा पात्रता आलेली असते त्यामध्ये. कशामुळं? शिक्षणामुळं. ठीक आहे. आणखीन एखादं सांगा, एक दोन. चांगल्या रोजगार संधी असतात शिक्षण असल्यामुळे. बरोबर आहे. रोजगाराचे उपाय शिक्षणामधून आपल्याला उपलब्ध होतात. खूप छान ताई, खूप छान. तर आपण वळूयात अभ्यासक्रमाकडे. तर सर्वप्रथमच आता आपल्याला सांगितले की शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची क्षमता शिकवते. हे पहिलं उद्दिष्ट आहे. साक्षर असणं, व्यक्तीनं साक्षर असणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. साधी गावाला जाणारी गाडीची पाटी वाचणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. लिहिता वाचता येणं गरजेचं आहे. आणि लिहिता वाचता न येता जगणं म्हणजे खूपच, एवढं काही मुश्किल नाही, परंतु सोयीस्कर नाही. बरोबर आहे. लिहिता वाचता न येणारा सुद्धा व्यक्ती जगू शकतो, जगत नाही असं नाही, परंतु त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येतील. त्याला कुठलेही कामकाज असतील म्हणा, शासकीय कामं असतील,
तर त्याला आता समजा थोडक्यात आपण बँकेमध्ये गेलो तर काही लोक दुसऱ्याकडून स्लिप भरून घेत असतात, कारण तर लिहिता येत नाही किंवा वाचता येत नाही. अशा साध्या साध्या गोष्टी असतील किंवा जीवनामध्ये जगताना आणि समाजामध्ये वावरताना लिहिता वाचता येणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला, बरोबर आहे. नाहीतर आपली दिशाभूल सुद्धा होऊ शकते त्यामध्ये आपल्याला येत नसल्यामुळं. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडथळे सुद्धा आलेले जाणवतील आणि दुसऱ्याकडे हात पसरण्याची गरज येईल की बाबा एवढं वाचून दाखव मला, एवढं लिहून दे, किंवा यामध्ये काय सांगितलंय बघ. तर अशी आपली परिस्थिती होईल, बरोबर आहे. तर लिहिता वाचता येणं हे शिक्षणाचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि साक्षर तसेच देशाला सुद्धा साक्षर व्यक्तींची खूप गरज आहे. सर्वप्रथम शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची म्हणजेच साक्षर बनवतं. त्यासोबत आपल्याला पुढे काय सांगितलंय, वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे, बरोबर आहे. तर खूप मोठं आपल्याला शिक्षण शिकायचं आहे. BA पर्यंत घ्यायचं आहे, ग्रॅज्युएशन घ्यायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन घ्यायचं आहे, PhD करायचं आहे. पण हे सगळं कशावर अवलंबून आहे, तर वाचन आणि लेखन या दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. तुम्हाला वाचता येत नसेल किंवा हे लिहिता येत नसेल तर तुम्ही शिक्षणाच्या पायऱ्या चढू शकणार आहो का, बरोबर आहे. पहिली दुसरीतच तुम्ही वाचायला लिहायला शिकायला पाहिजे आणि तिथं तुम्ही नाही शिकलात तर त्याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत, उंच जी इमारत उभी राहणार आहे ते आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, वाचन आणि लेखन हे शिक्षणाची पहिली पायरी आहे आणि ही पहिली पायरी चढल्याशिवाय आपल्याला दुसऱ्या पायऱ्या चढता येणार नाहीत किंवा त्या शक्य होणार नाहीत. आणि वाचन आणि लेखन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. वाचन आणि लेखन आलं की आपण पुढचे टप्पे मात्र व्यवस्थित गाठू शकतो. आपल्याला जिथपर्यंत शिक्षण घेता येईल तिथपर्यंत आपल्याला ते सहज शक्य होत, बरोबर आहे. तर त्याचा पुढचा जो पॉइंट आहे, ज्ञानार्जन करणे तसेच बौद्धिक विकास, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास. त्यातील पहिला पॉइंट आहे ज्ञानार्जन, बरोबर आहे. आता शाळेमध्ये वेगवेगळे तास असतात, वेगवेगळे विषय असतात. गणित असतं, विज्ञान असतं, मराठी असतं, इतिहास असतं, भूगोल असतं. तसेच जसं जसं आपण शिक्षणाच्या पायऱ्या चढत जाऊ किंवा जसं जसं माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, त्याच्या पुढचं शिक्षण हे वेगवेगळे जे आहेत त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, बरोबर आहे. आणि त्या वेगवेगळ्या विषयाला परत स्वरूप सुद्धा पुढं पुढं जात मोठं स्वरूप येत असतं, बरोबर आहे. सुरुवातीला छोटं पुस्तक असतं विषयाचं, 4थीला 5वीला म्हणा भूगोलाचं पुस्तक छोटं असतं. त्यानंतर ज्यावेळेस 11वी 12वीला जाऊ किंवा 10वीला जाऊ त्यावेळेस मात्र विषयाचा गाभा वाढत जातो. तसेच ज्ञानार्जन करणे, शालेय शिक्षणातीलच ज्ञानार्जन करणं हा उद्देश आहे का, तर नाही. त्यासोबत आपण अवांतर पुस्तकही वाचतो, बरोबर आहे. थोडक्यात तुम्ही धार्मिक पुस्तकं वाचत असाल किंवा आता तुम्ही पतंजली रहस्य वाचलं, हठयोग प्रदीपिका वाचली, म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या क्रिया केल्या, वेगवेगळी जी पुस्तकं आपण वाचली, म्हणजेच आपण काय केलं हो, ज्ञानाचं अर्जन केलं किंवा ज्ञान संवर्धन केलं, ज्ञानाला साठवलं, बरोबर आहे. तर त्यासाठी आवश्यक काय आहे आपल्याला, शिक्षण म्हणजेच लिहिता वाचता येणं ते तर गरजेचं आहेच. आणि मेन उद्दिष्ट काय आहे, ज्ञानार्जन. म्हणजे शिक्षणामुळे उद्दिष्ट काय साध्य होतं, ज्ञानार्जन करणे, बरोबर आहे. तर त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, बौद्धिक विकास. हा बौद्धिक विकास कशावर अवलंबून आहे, मग ज्ञानार्जनावरती आहे, बरोबर आहे. तुम्ही जेवढं वाचन करचाल तेवढं तुमचं ज्ञान वाढणार आहे. त्याच्या पुढे जाऊन वाचन करचाल त्याच्या पुढे तुमचं ज्ञान सखोल होत जाणार आहे,
बरोबर आहे. आणि तर बौद्धिक विकास हा सुद्धा कशावर अवलंबून आहे, तर तुमच्या ज्ञानार्जनावर. बरोबर आहे. जेवढं ज्ञानाचं साठा थोडं जास्त असेल तर तेवढा तुमच्या बुद्धीचा विकास सुद्धा जास्त आहे. बरोबर आहे. वाचन म्हणजे आपल्या बुद्धीला घातलं जाणार एक पाणी आहे. जसं एखादा वृक्ष लावलेला आहे छोटा, त्याला जगण्यासाठी काय कशाची गरज आहे, तर त्याला व्यवस्थित वेळेवर पाणी घातलं तर त्याला स्वरूप मोठं येत जातं. तसं आपल्या बुद्धीला ज्ञानाचं पाणी घालत गेलं की तसं आपल्या बुद्धीचा विकास होत जातो. बौद्धिक विकास, ज्ञानार्जन, बौद्धिक विकास आणि त्याच पुढे काय सांगितलेलं आहे, तर निर्णय क्षमता. आता बघा, ज्ञानार्जन पहिल्यांदा सांगितले, त्याच्यावर अवलंबून काय आहे बघा, बौद्धिक विकास त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याचा पुढचा पॉइंट काय आहे, तर निर्णय क्षमता. हा कशावर अवलंबून आहे, तर बौद्धिक विकासावरती बरोबर आहे. आणि निर्णय क्षमतेचा पुढचा पॉइंट काय सांगितलेला आहे, तर व्यक्तिमत्व विकास. तो कशावर अवलंबून आहे, तर निर्णय क्षमतेवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, ज्ञानार्जन असेल तर तुमच्या बुद्धीचा विकास होणार आहे. भरपूर ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर बुद्धीचा विकास होणार आहे. आणि बुद्धीचा जर तुमचा विकास झालेला आहे, तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे, तर तुम्ही निर्णय क्षमता म्हणजे व्यवस्थित निर्णय घेऊ शकणार. बरोबर आहे. आणि तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता आलेली आहे, पात्रता आलेली आहे. म्हणजे त्याच्या काय होणार आहे, तर तुमच्या व्यक्तिमत्व विकास सुद्धा तितकाच होणार आहे. तर निर्णय क्षमता. बरोबर आहे. निर्णय क्षमता कशावर अवलंबून आहे, सांगा बघू. ज्यावेळेस तुमच्या बौद्धिक विकासावर. बौद्धिक विकासावर. आणि बौद्धिक विकास कशावर अवलंबून आहे, ज्ञानार्जनावर. अर्जन. म्हणजे शिक्षणातूनच ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या पायऱ्या घडत आहेत. बरोबर आहे. ज्ञानार्जन केलेलं आहे, भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत, असा तो कोण असणार आहे, विद्वान असणार आहे. त्याच्या बुद्धीचा चांगला विकास झालेला असणार आहे. आणि त्याच्या बुद्धीचा इतका विकास झालेला असणार आहे की एखादी गोष्ट ही चांगली आहे किंवा वाईट आहे, ही ठरवून आपल्याला चांगल्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे आणि वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे. म्हणजेच त्याला काय म्हणलेलं आहे, निर्णय क्षमता सुद्धा आपल्याला शिक्षणावरती अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि त्यापुढे काय म्हणलेलं आहे, व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्व विकास सुद्धा कशावरती अवलंबलेला आहे, शिक्षणावरती. पहिल्या पायऱ्या ज्या आहेत, ज्ञानार्जन असेल, खूप पुस्तकं वाचलेली असतील, खूप शिक्षण झालेलं आहे तुमचं, तर पहिल्यांदाच मी म्हटलं बघा की एक व्यक्ती खूप शिकलेला आहे, PhD धारण केलेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचं, आणि एका व्यक्तीनं शाळेचं तोंडच पाहिलेलं नाही, तर या दोन्ही मधील व्यक्तींचा व्यक्तिमत्व विकास कसा दिसून येईल आपल्याला, बरोबर आहे. सहजच कळेल आपल्याला की हा शिक्षित आहे आणि हा अडाणी आहे, अशिक्षित आहे. बरोबर आहे. तर व्यक्तिमत्व सुद्धा विकास सुद्धा एक ज्ञानाचं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. ज्ञानार्जन, बौद्धिक विकास, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व विकास यांना सुद्धा शिक्षणाचे उद्दिष्ट असं म्हणलेलं आहे. तर त्यासोबत पुढचा पॉइंट आहे तिसरा, स्वयंरोजगार मिळवणे, आवश्यक जीवन कौशल्य शिकवणे. एक एक पॉइंट पाहूयात. स्वयंरोजगार मिळवणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. जो व्यक्ती शिकलेला आहे, किंवा कोणी पॉलिटेक्निक केलेलं आहे, कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे, कोणी डॉक्टरकी केलेलं आहे, कोणी वकील केलेला आहे, तर आणखीन गोष्टी, पण शिक्षण आपण घेतोच कशासाठी, ज्ञानार्जन करणे तर हा महत्वाचा विषय आहेच, त्याच्या पुढे चालून अर्थार्जन करणे हा सुद्धा तितकाच महत्वाचा घटक आहे.
बरोबर आहे. ज्ञानार्जन तर झालंच पाहिजे. नुसतं ज्ञानार्जन होऊन चालणार आहे का? पोट भरणार आहे का आपलं ज्ञानार्जनावरती नुसत्या? नाही. तर अर्थार्जन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा मग हे कशावरती अवलंबून असेल किंवा हे उद्दिष्ट कशात सांगता येईल, तर शिक्षणामध्ये हे आपल्याला उद्दिष्ट सांगता येईल. ज्याचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, चांगल्या पदव्या धारण केलेल्या आहेत, तर अशा लोकांना नोकरीच्या संधी सुद्धा चांगल्या चांगल्या मिळतात. बरोबर आहे. डॉक्टर झालेला आहे, चांगलं अर्थार्जन करू शकतो. इंजिनियर झालेला आहे, चांगलं अर्थार्जन कमवू शकतो. बरोबर आहे. आपल्याला शास्त्रात सुद्धा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुरुषार्थ, बघा, अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थामध्ये सुद्धा अर्थाला स्थान आहे, पैशाला स्थान आहे, संपत्तीला स्थान आहे. बरोबर आहे. फक्त मोक्षच मिळून चालणार आहे का? बघा, 4ही गोष्टीकडे आपल्याला तेवढंच लक्ष द्यावं लागणार आहे. धर्म असेल, अर्थ असेल, काम आणि मोक्ष, 4ही गोष्टीकडे आपल्याला समान लक्ष द्यायचं आहे. बरोबर आहे. नुसतं भक्तीच करून चालतं का हो जीवन जगताना? बरोबर आहे. तर ते सुद्धा चालणार नाही. नुसतं ज्ञानच घेऊन चालतं का? समजा आपण नुसतं मोक्षाच्याच मागे धावायला लागलो, ते नुसतं तेवढं चालतं का? नाही. मोक्ष तर गरजेचा आज आहे, अंतिम लक्ष आहे आपलं. मनुष्य जीवनाचं अंतिम लक्ष हे काय आहे? मोक्ष आहे. बरोबर आहे. मग नुसतं तेच आहे म्हणून त्याच्याकडेच धावून चालतं का जीवन जगताना? नाही. किंवा अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, नुसतं पैशाकडेच धावून चालतं का? नाही. तर मग पैसा सुद्धा कसं कमवायचा आहे? धर्माने. तर 4 पुरुषार्थ जे आहेत आपले, अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष, 4हीकडे तेवढंच लक्ष आपल्याला असायला हवं. समान, कमी जास्त होता कामा नये. बरोबर आहे. तर अर्थार्जनासाठी आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे स्वयंरोजगारातूनच स्वतःसाठी रोजगार मिळवणे. स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक शिक्षण आहे, त्यातून अर्थार्जन आपल्याला मिळत आहे. तर जीवन कौशल्य शिकवणे, जीवन कौशल्य शिकवणे, त्यामध्ये काय सांगता येईल? जीवन कौशल्य म्हणजे अर्थार्जनासाठी कौशल्य असं आहे त्यामध्ये. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या डिग्र्या, थोडंसं लिहिण्यामध्ये चुकले ते. अर्थार्जनासाठी वेगवेगळी कौशल्य शिकणे. तर कौशल्य काय येतील त्यामध्ये? आता वेल्डिंग करायला शिकणं हे कौशल्यच आहे. बरोबर आहे. पुन्हा बांधकाम करायला शिकणं हे कौशल्यच आहे. पेंटर काम, विविध पेंट द्यायला शिका म्हणा, कलर द्यायला शिकणे हे कौशल्यच आहे. एखाद्या मोठ्या नोकरीवर जाऊ किंवा सरकारी नोकरदार होऊ किंवा इंजिनियर होऊ किंवा डॉक्टर होऊ, असं झाल्यासच आपण पैसे कमवू शकतो किंवा अर्थार्जन करू शकतो का? तर नाही. तर भरपूर पर्याय आहेत त्याला. हे आणखीन आपण एखादं दुकान चालवू शकतो किंवा एखादा व्यवसाय करू शकतो किंवा वेल्डिंग आहे, सुतारकाम आहे, असं वेगवेगळे कौशल्य आहेत. तर ते त्या ठिकाणी चांगलेच आहे. बरोबर आहे. आणि ही कौशल्य कशातून प्राप्त होतात आपल्याला? तर शिक्षणामधून प्राप्त होतात. स्वयंरोजगार मिळवण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्य आपल्याला शिक्षणातून प्राप्त होतात. बरोबर आहे. तर तसंच पुढे काय सांगितलेलं आहे? शिक्षण गरिबी दूर होण्यास आणि समाजात समानता आणण्यास मदत होते. बरोबर आहे. आता बघा, बॅकवर्डच्या लोकांना किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोक आहेत, अशा लोकांना आरक्षण दिलेलं आहे. बरोबर आहे. कशासाठी दिले होते? किंवा आपल्या समाजामध्ये पाहायला गेलं तर काही लोक श्रीमंत आहेत, खूप मोठे आहेत,
तर काही लोक गरीब आहेत, मिडल क्लासचे आहेत, तर काही लोक खूपच गरीब आहेत. बरोबर आहे. तर कसे रोज रोजगार करावा लागतो, रोज रोजगार केल्याशिवाय आपलं पोट भागत नाही, रोज कामाला जावं लागतं. शेती नाही किंवा कुठला एखादा व्यवसाय नाही किंवा व्यवसाय टाकण्यापुरतं सुद्धा त्यांच्याकडे भांडवल नसतं किंवा तेवढी त्यांची ताकद नसते, तेवढा पैसा नसतो, तर रोज रोजगारच करावा लागतं. हे असेही लोक आहेत. म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशी असमानतेची दरी आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहताना दिसून येतं. मग शिक्षणाची त्यामध्ये काय मदत होईल? आरक्षण जे दिलेलं आहे, तर आरक्षणामार्फत त्यामध्ये गोरगरिबांना किंवा जे शिक्षण घेऊ शकणार नाहीत अशा लोकांना सुद्धा नोकरीच्या संधी लवकर उपलब्ध होतात, शासकीय नोकऱ्यामध्ये. किंवा तसेच शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना राखीव जागा ठेवलेल्या असतात. बरोबर आहे. आता डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा राखीव जागा आहेत. कारण त्याही लोकांनी शिक्षण घ्यावं, त्यांनाही शिक्षण घेता यावं. आणि आपला पॉइंट कसा आहे बघा, की शिक्षण ही गरिबी दूर होण्यास आणि समाजात समानता आणण्यास मदत होते. तर शिक्षणामुळेच वेगवेगळ्या नोकऱ्या मिळण्याची संधी आणि शिक्षण घेताना सुद्धा आरक्षणामुळं अशा लोकांना, गोरगरीब लोकांना सुद्धा शिक्षण घेता यावं यासाठी सुद्धा आरक्षण आहे. आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्यामध्ये सुद्धा त्यांना आरक्षण आहे. तर त्यांनीही पुढे जावं आणि आपल्या समाजामध्ये जी असमानतेची दरी आहे, श्रीमंत आणि गरीब, तर श्रीमंतांनी श्रीमंतच राहावं आणि गरिबांनी गरीबच राहावं असं असू नये. तर शिक्षणाचं ते सुद्धा एक उद्दिष्ट आहे की समाजातील असमानतेची दरी दूर व्हावी आणि आपल्या समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी. त्याचा पुढचा आहे 4था पॉइंट, सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास करणे. बरोबर आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्य. नैतिक मूल्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? थोडक्यात सांगा बघू, 1-2 नैतिक मूल्य जी समाजामध्ये जगता येण्यासाठी आवश्यक आहे किंवा जगताना आपल्याला जगणं सोयीस्कर करून देतील. नैतिक मूल्यामध्ये काय सांगता येईल? आपले ही माहित आहेत का? 5 नियम, अहिंसा, सत्य, हो सर. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यम आहेत आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर परिधान हे नियम मूल्यामध्ये येते का? येईल का हो? अहिंसा, सत्य म्हणा, सत्य नैतिक मूल्यामध्ये येईल का? येणारच आहे. बरोबर आहे. ही नैतिक मूल्यच आहेत. त्यासोबत आणखीन दुसरे काही नैतिक मूल्य सांगता येतील? सत्य हे सगळ्यात महत्वाचं नैतिक मूल्य आहे. शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला ते जास्त समजेल. बरोबर आहे. सुशिक्षित लोकांना समाजामध्ये वागताना सत्य बोलावं, खरं बोलावं, हे नैतिक मूल्य आहे. अहिंसा, इतर कोणत्याही प्राण्याला दुखवू नये, वाचा, मनाने, बोलण्यातून, शारीरिक अहिंसेतून. बरोबर आहे. अहिंसा झाली. चोरी करू नये, एखाद्याची वस्तू बळजबरीने हिसकावून घेऊ नये, हे काय आहेत? नैतिक मूल्य आहे. बरोबर आहे. आणि त्यासोबत समजूतदारपणा म्हणा किंवा मोठ्या लोकांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा आदर करावा, तसेच अशा विविध गोष्टी आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये जगताना पाहता येतील. तर याला म्हणायचंय नैतिक
मूल्य, आणि ते सुद्धा एक आपल्या शिक्षणाचं काय आहे, उद्दिष्टच आहे. बरोबर आहे. नैतिक मूल्य हे रुजवणे. सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास करणे हे सुद्धा आपल्याला शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये पाहता येईल. बरोबर आहे. तसेच त्यापुढे काय सांगितलेलं आहे, स्वतंत्र विचार करण्याची व सामाजिक मूल्यांना धोका पोहोचणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता. एखादी अशिक्षित व्यक्ती आहे, आता जीवन जगताना आपल्याला बघा वेगवेगळ्या अडचणी येतात. तसेच आपल्यावरती एखादा व्यक्ती कोणीतरी अन्याय करतोय किंवा एखाद्या व्यक्तींचा समूहच आपल्यावरती अन्याय करतोय, ते आपल्याला कधी समजेल लवकर हो? जर तो व्यक्ती शिक्षित असेल तर त्याला लवकर समजेल की बाबा आपल्यावरती अन्याय होतोय किंवा आणि इतर कुठल्याही गोष्टीतून त्या व्यक्तीला त्रास होतोय. तर हे लवकर कधी समजेल, तर तो शिक्षित असेल तर त्याला लवकर समजेल. म्हणजेच आपल्या विरुद्ध काहीतरी होतंय याबद्दल प्रतिकार करण्याची क्षमता अशिक्षित असेल तर तो सहन करेल. बरोबर आहे. जाऊ द्या होत असते, जाऊ द्या होत असते, असं असं सहन करतो. परंतु शिक्षित व्यक्ती त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यामध्ये येत असतं. म्हणजेच हे सुद्धा आपल्याला शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये सांगता येईल. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते ही शिक्षणामुळे, आणि सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची सुद्धा क्षमता आपल्यामध्ये विकसित करता येते शिक्षणामुळे. बरोबर आहे. तसेच याचा पुढचा पॉइंट आहे 5वा, आधुनिक काळातील प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आधुनिक काळातील चांगले जीवन जगण्यासाठी. आता चांगलं जीवन म्हणजे काय सांगा थोडक्यात. चांगलं जीवन म्हणजे काय? सांगेल का कुणी? चांगलं जीवन कशाला म्हणू आपण? सांगा. वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून घेण्याची संधी. आपल्या जीवन जगताना वेगवेगळ्या सुविधा आपल्या जीवनामध्ये असतील तर चांगलं जीवन म्हणायचं का? बर, अजून चांगलं जीवन जगता येईल म्हणजे काय करता येईल? सर्व सुखसोयी उपलब्ध असणे. सर्व सुखसुविधांशी उपलब्ध असणे. निरोगी आयुष्य असणे, निरोगी जीवन, शरीर मन निरोगी असणं सुद्धा चांगलं जीवन जगण्याची गरजेचं आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी निरोगी मन निरोगी शरीर ते सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यासोबत आणखीन काही सांगता येईल का? एखादा व्यक्ती झोपडपट्टीमध्ये राहतोय, झोपडी आहे. आता बघा काही तांबटकरी म्हणा किंवा वेगवेगळी जे काही भटक्या जाती असतील किंवा झोपडी मारतात, वेगवेगळ्या गावात जातात आणि झोपडी मारतात आणि झोपडी मारून तिथं राहतात. पुन्हा 2-4 दिवसानं दुसऱ्या गावात जातात, तिथं जाऊन झोपडी मारून राहतात. परत 2-4 दिवसानं दुसऱ्या गावात जातात. त्याला आपण चांगलं जीवन म्हणू का? म्हणता येईल? नाही. नाही. बरोबर आहे. तर यांची धडपड सुद्धा अर्थार्जनासाठीच आहे, परंतु शिक्षण नसल्यामुळे ते व्यवस्थित अर्थार्जन करू शकत नाही. तर हे जे जीवन आहे त्यांना बघा, झोपण्यासाठी त्यांना काही पंखा वगैरे आहे का, पलंग आहे का, गादी आहे का, किंवा पाऊस वारा ऊन असेल
याच्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांच्याकडे काही चांगलं घर आहे का, भिंतींचं घर आहे का, तर नाही. बरोबर आहे. दुपारी ऊन नाही लागलं तर बघा आपण उन्हाळ्यामध्ये स्लॅबच्या घरामध्ये सुद्धा आपल्याला तगमग होते, परंतु असे लोक त्यामध्येच राहतात, कारण राहावं लागतं, त्यांच्यासाठी शक्य नसतं. तर वारा सुटलेला आहे आणि जोरात कडकडाटाचा पाऊस आहे, तर यामध्ये आपण भिंतींच्या 4 खोल्यामध्ये राहून सुद्धा आपण भिजतो. बरोबर आहे. तर असे लोक कसं राहत असतील झोपडपट्टीमध्ये? बरोबर आहे. आणि आपल्याला आजचं जेवण मिळालंय, पण उद्याचं जेवण मिळणं अवघड आहे का हो आपल्यासाठी? नाही. बरोबर आहे. कारण ते तितकं आपल्याकडे आहे, पुरेसं आहे आपल्याकडं. उद्याचं पण आपलं जेवण घरी बसून होऊ शकतं, परवा दिवशीचं पण होऊ शकतं, परंतु त्यांच्याकडे तसं नाही. रोज काही ना काही आणावं लागतं, रोज काही ना काही करावं लागतं. त्यासोबत त्यांच्या घरी फरशी वगैरे आहे का हो? नाही. फॅन आहे का? नाही. मिक्सर आहे का? नाही. कूलर आहे का? नाही. फ्रीज आहे का? नाही. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असं की चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा जीवन जगताना आवश्यक गोष्टी मिळवण्यासाठी, त्यासोबत चांगले औषधोपचार ते घेऊ शकतात का? नाही. पण आपल्याला ते शक्य आहे. आपण चांगले औषधोपचार घेऊ शकतो, तसंच चांगल्या दवाखान्यामध्ये दाखवू शकतो. इथं जर आपल्याला उपचार होत नसतील तर आपण पुढे जाऊन दाखवतो. बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याला शक्य आहे. पण तशा लोकांना शक्य आहे का? त्यांना मात्र ते शक्य नाही. बरोबर आहे. तर चांगलं जीवन आणि हे साधारण जीवन याच्यातील आपल्याला फरक इथं दाखवता येईल. झोपडपट्टीत राहणारे लोक असतील किंवा त्यासोबत आपली जरी तुलना केली तर चांगल्यामधला फरक काय हे आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे दिसून येतो. तर सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी किंवा चांगलं जीवन जगण्यासाठी हे शिक्षण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षणाच्या उद्दिष्टामध्ये आपल्याला त्याला हे करता येईल. बालाय सर. तर पाचवा आपला पॉइंट काय आहे? आधुनिक काळातील प्रत्येकाला चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण ही गरज आहे. म्हणजे शिक्षणाचं महत्व, उद्देश, शिक्षणाचं चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे, म्हणजे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. तसेच त्यापुढे काय सांगितलेलं आहे? 6वा जो आहे पॉइंट आपला, आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सक्षम प्रणालीची भूमिका बजावते शिक्षण. बरोबर आहे. तंत्रज्ञान म्हणजे काय सांगता येईल? तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, बरोबर आहे, पण तो तुम्हाला चालवताच येत नाही. किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे, तो तुम्हाला चालवताच येत नाही. किंवा तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, ती तुम्हाला चालवता येत नाही. 4 व्हीलर आहे, ती तुम्हाला चालवता येत नाही. म्हणजे त्या कशा गोष्टींचा तुम्ही फायदा घेऊ शकाल का? नाही. नाही. हे विकसित तंत्रज्ञान आहे, वेगवेगळ्या तंत्रज्ञान शिक्षणातूनच पडलेलं आहे, बाहेर पडलेलं आहे. बरोबर आहे गोष्टी. आणि हे तंत्रज्ञान विकसित सुद्धा कशावर झालेलं आहे? शिक्षणावरती. बरोबर आहे. आणि असे वेगवेगळे जे तंत्रज्ञान आहेत हे आपल्याला शिक्षणाविना चालवता येतील का? नाही. बरोबर आहे. आता आपण मोबाईल चांगल्या प्रकारे चालू शकतो, परंतु आपल्या आजी आजोबा असतील किंवा वडील असतील किंवा आई असतील त्यांना मात्र तेवढं आपल्यासारखं व्यवस्थित चालवता येत नाही. बरोबर आहे. कारण याच्यामध्ये कशाचा अभाव आहे सांगा बरोबर. आपण मोबाईल चांगलं चालवू शकतो, परंतु आपले आई वडील तितकं चांगलं चालू शकत नाही. किंवा आपल्या आजी आजोबाला कळतं का? त्यांना पण नाही कळत. म्हणजे अभाव कशाचा आहे याच्यात?
मोबाईल एक तंत्रज्ञान आहे, परंतु सांगा बघू शिक्षण बरोबर आहे, आवाजच येत नाही. शिक्षण हा, म्हणलात ना? शिक्षणाचा अभाव आहे सर. हो बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण तर मोबाईल मोबाईल किंवा कॉम्प्युटर हे आपण जरी आमचे आई वडील जरी अगदी 1ली-5वी शिकलेले असले तरी पण थोडंफार त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. या आत्ताच्या शिक्षणामध्ये किंवा पूर्वीच्या शिक्षणामध्ये थोडा बदल असतो. त्याच्यामुळे ते चालवताना त्यांना थोडा त्रास होतो. बरोबर आहे, म्हणजे भरपूर तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, किंवा तंत्रज्ञान विकसित होणं सुद्धा हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे बरं का. तंत्रज्ञान आपल्या हाती आलं, मोबाईल तयार झाला. मोबाईल बनवणं सोपं आहे का? मोबाईल वापरणं सोपं आहे का? सोपं आहे. तर मोबाईल बनवणं सोपं आहे का? मोबाईल हा सुद्धा कशावर बनलेला आहे? हे तंत्रज्ञान कशावर बनलेलं आहे? शिक्षणाच्या आधारे. कोण बनवतात मोबाईल? इंजिनियर्स असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, हार्डवेअर इंजिनियर्स असतील. सॉफ्टवेअर म्हणजे जे वेगवेगळे ऍप्लिकेशन असतील, किंवा आपण ऑफ केली की ऑफ होतं, बरोबर आहे, मधली जी यंत्रणा आहे सगळी सॉफ्टवेअर इंजिनियर्स बनवतील, किंवा हार्डवेअर्स असतील ते पण इंजिनियर्स बनवतील. तर ह्याच्यासाठी सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे. आणि विकसित झालेलं तंत्रज्ञान वापरण्यासाठी, आता मोबाईल हे तंत्रज्ञान विकसित झालं, पण ते वापरण्यासाठी सुद्धा शिक्षणच महत्वाचं आहे, शिक्षणाची गरज आहे. तर आपल्याला यामध्ये फरक पाहता येईल, आपले आई वडील म्हणा किंवा आपण. तर तंत्रज्ञानाचा आपण वापर कसा करू, त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे, बरोबर आहे. आता 4 व्हीलर कार आहे, तर त्यासाठी ती पण आपण शिकावी लागते, बरोबर आहे. त्याचे सुद्धा ड्रायव्हिंग स्कूल्स असतात, किंवा आपण एखाद्याकडून कुणाकडून तर शिकत असतो. तर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुद्धा शिक्षणाची गरज आहे. आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सक्षम कोण बनवतं? तर आपल्याला शिक्षण सक्षम बनवतं, बरोबर आहे. तसेच सक्षम प्रणालीची भूमिका बजावते. तर त्याच्या पुढे तसंच काय सांगितलेलं बघा की 7वा पॉइंट आहे, सुशिक्षित लोक नोकऱ्या करू शकतात आणि जीवनात यशस्वी होऊ शकतात. थोडक्यात आपण पूर्वी याच्याबद्दल बोललेलंच आहे. सुशिक्षित लोक नोकऱ्या करू शकतात. कमीत कमी 12वी तर शिक्षण झालेलं पाहिजे, बरोबर आहे. कमीत कमी आता बघा 18 वर्षाच्या पुढून कंपन्यामध्ये सुद्धा नोकरीला घेतलं जात नाही, कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला हवेत. आणि पात्रतेमध्ये काय लिहिलेलं असतं? शिक्षणाच्या अटी, एवढं एवढं त्याचं शिक्षण झालेलं पाहिजे. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय त्या संबंधित क्षेत्राचं शिक्षण. आता तुम्ही योगा टीचरची जागा भरत आहात, आणि तुम्ही इंजिनियर झालेला आहात, त्याचा काय हे आहे का हो? संबंध आहे का? तुम्ही इंजिनियर आहात, मग योगा टीचर तुम्ही होऊ शकणार आहात का? नाही. किंवा तुम्ही इंजिनियरची जागा भरत आहे, तिथे योगा टीचर चालणार आहे का? नाही. तर अशा वेगवेगळ्या शिक्षणासाठी, आणि हे शिक्षण घेतलेले लोक, सुशिक्षित लोक, यांना शिक्षणाच्या नोकऱ्यांच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात. त्यातच पॉलिटेक्निक केलेलं आहे आणि एक इंजिनियर केलेला आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर त्यामध्ये अगोदर संधी कुणाला भेटेल? तर ज्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलेली आहे त्याला अगोदर संधी भेटेल. म्हणजेच सुशिक्षित असणाऱ्यांना नोकऱ्यांच्या संध्या चांगल्या असतील, किंवा चांगल्या भेटतील. हे सुद्धा एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. स्वयंरोजगार निर्माण करणे, स्वतःसाठी रोजगार निर्माण करणे किंवा स्वतःसाठी रोजगार भेटणे, हे सुद्धा शिक्षणाचं एक उद्दिष्ट आहे. तर त्याच्या पुढचा पॉइंट आहे 8 तर इतर शोषण
आणि फसवणूक होण्यापासून देखील शिक्षण आपले संरक्षण करते. बरोबर आहे. फसवणूक असेल समाजामध्ये वावरताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, वेगवेगळे अडथळे आपल्याला येतात, किंवा एखादा समाज आहे त्या समाजावरती सुद्धा शोषण होत आहे. मग थोडक्यात बाबासाहेबांनी जे पुढाकार घेतला आणि दलित समाजाला पुढे आणण्याचं कार्य केलं, हे कशाच्या जोरावर केलं हो? किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये खूप मोठी दरी होती, त्यांना जाचकाठी होत्या त्यांच्यावरती लादलेल्या समाजाने. बरोबर आहे. जीवन जगताना सुद्धा खूप अवघड होतं. मग बाबासाहेबांनी कशाच्या जोरावर केलं? शिक्षणाच्या. बरोबर आहे. तर शिक्षणाच्या जोरावर बाबासाहेबांनी शोषित समाजाला न्याय मिळवून दिला. तसंच फक्त समाजावरच शोषण होतं का? फक्त समाजाची फसवणूक होते का? नाही, तर व्यक्तींची सुद्धा होऊ शकते, तर आपली पण होऊ शकते. जर आपण अडाणी असल तर आपल्याला कळणार आहे का ते लवकर आपलं शोषण होत आहे म्हणून? नाही. बरोबर आहे. आपण जर सुशिक्षित असल तर आपल्याला की आपलं शोषण होत आहे हे लवकर समजेल, आणि त्याविरुद्ध प्रतिकार करणं सुद्धा शिक्षणावर अवलंबून आहे. बरोबर आहे. हे समजणं जितकं महत्वाचं आहे, आपलं शोषण होत आहे हे समजणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्यासाठी त्याच्या विरुद्ध प्रतिकार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. शोषण होतं ही माहित आहे, पण आपण प्रतिकार करू शकत नाही. तर प्रतिकार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते सुद्धा कशावरती अवलंबून आहे? शिक्षणावरती. शिक्षित असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला आपल्या होणाऱ्या शोषणापासून आपण वाचू शकतो. शोषण आणि फसवणूक होण्यापासून देखील आपलं शिक्षण काय करतं? तर संरक्षण करतं. हे सुद्धा एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. त्यासोबत पुढचा 9वा पॉइंट आहे, शिक्षित लोकांची लोकसंख्या ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे. बघा, शिक्षित लोक समाजात आहेत तर आपल्या राष्ट्रामध्ये किंवा साक्षरता आहे किंवा शिक्षण जास्त झालेले आहे, भरपूर इंजिनियर्स असतील आपल्या देशात, भरपूर डॉक्टर्स असतील, भरपूर वकील असतील, किंवा चांगले शिक्षक असतील, चांगले वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. तर काय म्हणलेलं आहे? राष्ट्र निर्माण होण्यासाठी किंवा कशी लोक गरजेचे आहेत? अडाणी लोक गरजेचे आहेत का? घडू शकतात का राष्ट्र? बरोबर आहे. शिक्षित लोकांची लोकसंख्या ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे. बरोबर आहे. शिक्षित लोकच आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतील. प्रत्येक व्यक्ती जर श्रीमंत असेल, बरोबर आहे, तर आपला देश कसा असणार आहे? प्रत्येक व्यक्ती श्रीमंत झाला, प्रत्येक व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरी आला तर आपला देश कसा राहील? श्रीमंत. आपला देश सुद्धा साहजिकच काय म्हणता येईल, आपला देश सुद्धा श्रीमंत राहील. आणि सगळ्याच व्यक्ती जर गरीब असतील तर आपला देश विकसित श्रीमंत असणार आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीवरती अवलंबून आहे. बरोबर आहे. किंवा काही लोक श्रीमंत असतील आणि काही गरीब असतील तरी त्याला आपण विकसित म्हणू शकणार नाही. विकसित, विकसनशील असं दोन हे आहेत त्याच्यामध्ये. विकसित म्हणजे जवळपास ते दारिद्र्यरेषेच्या वरती आलेले आहेत त्या देशातील लोक सर्वच. परंतु विकसनशील देशामध्ये तसं आहे का? नाही. निम्मे आलेले आहेत दारिद्र्यरेषेच्या वरी आणि निम्मे काय आहेत? दारिद्र्यरेषेच्या खालीच आहेत. गरिबी हटाओ हा एक नारा होता बघा. बरोबर आहे. ऐकले का कधी? तर
आणि तसेच आता बघा, चांगले डॉक्टर्स असतील तर ते आपल्या देशाचं चांगलं कार्य करतील, बरोबर आहे. किंवा चांगले इंजिनियर्स असतील, मोठे मोठे इंजिनियर्स असतील, तर वेगवेगळं संशोधन करणे, आणि तंत्रज्ञानामध्ये विकसितता आणणे, हे कशावर अवलंबून आहे? चांगले इंजिनियर्स असतील तरच ते करू शकणार आहे, बरोबर आहे. किंवा वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित करणे, तर काही तंत्रज्ञान आपल्याला बाहेर देशाकडून मागून घ्यावं लागतं, बरोबर आहे. तर मग आपल्यामध्ये जर चांगले इंजिनियर असतील तर ते पण ते तयार करतील. म्हणजे हे सुद्धा कशावरती अवलंबून आहे? शिक्षणावरती. आणि आता चांगले डॉक्टर्स असतील तर ते पण त्यांचं चांगले व्यवस्थित करणार आहेत. चांगले शिक्षक असतील तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना चांगलं घडवणार आहेत. म्हणजे हे सगळं एकमेकावरती अवलंबून जे आहे ते सगळं शिक्षणावरती अवलंबून आहे, बरोबर आहे. तर म्हणून तिथं म्हणलेलं आहे की शिक्षित लोकांची लोकसंख्या ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे, बरोबर आहे. त्यापुढे काय म्हणलेलं आहे की राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख होते. तर ही ओळख कशी होणार आहे? आता देशापुढे आर्थिक आव्हान आहे, देशापुढे आर्थिक संकट आहे, किंवा देशामध्ये मंदी आलेली आहे, किंवा इतर काही गोष्टी असतील, किंवा देशापुढं परकीय आक्रमण झालेलं आहे, किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील, तर हे कधी समजेल आपल्याला? शिक्षित असल्या समजेल का अशिक्षित असल्यास समजेल? शिक्षित देशापुढे, असल्यावर. बरोबर आहे. देशापुढील आलेल्या समस्या आणि देशापुढील आव्हान, बरोबर आहे. तर की बाबा आपल्याला सुदृढ देश घडवण्यासाठी त्यासोबत शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रासमोरील सामाजिक व आर्थिक आव्हानांची ओळख ही आपल्याला शिक्षणामधून होते. शिक्षण घेतलेलं असेल, आपण उच्च शिक्षित असतील तर हे सर्व आपल्याला समजणार, बरोबर आहे. शिक्षण हे समाजाला जाणण्यास मदत करते. 10वा पॉइंट आपला काय आहे? शिक्षण हे समाजाला जाणण्यास मदत करते. म्हणजे काय हो, काय म्हणता येईल इथं? समाजाला जाणणे, समाजाला जाणणे म्हणजे काय थोडक्यात काय म्हणता येईल? थोडक्यात तो समाज कसा आहे, बरोबर आहे. किंवा समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी, त्या समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी जाणणे, किंवा तो समाज असा असा आहे, त्या त्या समाजामध्ये काय त्रुटी आहेत, बरोबर आहे. त्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, किंवा त्रुटी काय आहेत, बरोबर आहे. किंवा त्यांच्यामध्ये होणारे त्यांच्यामध्ये होणारे जे काय म्हणतात त्याला, पिळवणूक, त्या समाजाची पिळवणूक होत आहे, किंवा हे सगळं कशामुळे जाणता येईल आपल्याला, कशाच्या आधारे जाणता येईल? किंवा समाजाची सर्वसाधारण ओळख आपल्याला कशावरून करता येईल? तर ही सुद्धा आपल्याला शिक्षणाद्वारे करता येईल, बरोबर आहे. तर एखाद्या समाजाला जाणून घेणे, समाजाचं निरीक्षण करणे आणि त्यांच्यामधील वैशिष्ट्य पाहणे, हे सुद्धा आपल्याला शिक्षणावरती करता येतं. त्याचा पुढचा आहे 11वा, अर्थव्यवस्थेतील गरीब घटक लोकांचा विकास.
गरीब घटक लोकांचा विकास आणि समृद्धी होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे की गरीब घटकाचा विकास, समाजातील गरीब घटकाचा विकास. काही लोक श्रीमंत आहेत तर काही लोक गरीब आहेत. तर ही असमानतेची दुरी दरी जी आहे ही नाहीशी करण्यासाठी हे शिक्षण महत्वाचं आहे. म्हणजे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्याचा पुढचा पॉईंट जो आहे, शिक्षणामुळे व्यक्तीचे व्यक्तिगत, कुटुंब, व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिन्ही गोष्टीचं काय होतं, उत्थान होतं. आपल्याला समाजाचं उत्थान करायचं आहे. तर त्यासाठी आपलं कुटुंब शिक्षित असलं पाहिजे. सर्वप्रथम आपण शिक्षित असलं पाहिजे. आपण शिक्षित असलं, त्यासोबत आपण शिक्षित असून जमत का? नाही. तर आपल्या कुटुंबातील सर्वजण शिक्षित असणं गरजेचं आहे. आपण शिक्षित असणे आणि आपलं कुटुंब शिक्षित असणे, मग त्याच्या पुढे समाज. बरोबर आहे. समाज सुद्धा शिक्षित असणे हे गरजेचं आहे. शिक्षणामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सर्वांचं उत्थान करण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे, किंवा हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये काही अडचणी, प्रश्न वगैरे काही अडचणी? नाही सर, समजते ना व्यवस्थित? हो हो सर. सर. ठीक आहे. तर थांबूयात मग.